आता आम्ही दुसरी लेणी बघायला जात आहोत. मी आणि रत्नदीप पवार साहेब पहिल्यांदाच आलेलो आहे मी या लेणी आणि बघण्यासाठी. फर्स्ट टाईम आम्ही लेणी बघण्यासाठी आलेलो आहोत. आम्हाला सुद्धा या लेण्यांबद्दल काहीच माहीत नव्हतं. आम्ही यूट्यूबवरती बघितलं लेणी, ते पाहण्यासाठी जात आहोत. अजून आणखी पुढे काय आहे का, पण गव्हर्नमेंटकडून चांगल्या प्रकारे या लेणी स्वच्छता राखण्यात आलेली आहे. पण येणारे जे लोक येतात बघण्यासाठी, त्यांनी किमान ह्या लेणीचं पावित्र्य राखावं अशी आपणास विनंती आहे. हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामाचे आंबिवली बौद्धविहार लेणी परिसर सुशोभीकरण केलेलं आहे. मला मोठा सभागृह सुद्धा आपल्यासाठी दिलेला आहे. म्हणजे जे येणारे लोक आहेत त्यांनी इथं किमान आपण भोजन वगैरे करू शकतो असा सुंदर परिसर आहे. हे नदीच्या किनारी, एकदम नदीच्या लगोलग अशी ही बुद्धलेणी आहे. सर्वांनी या बुद्धलेणीला एकदा तरी भेट द्यावी. हा नदीचा परिसर. दोन सभागृह देण्यात आलेले आहेत. दोन सभागृह आहेत इथे. या दोन्ही सभागृहांमध्ये आपण बसू शकतो. आता हे एक सभागृह आहे आणि हे दुसरं सभागृह. जवळ आपण इकडे दाखवूया. हे नदीवरती उतरण्यासाठी पायऱ्या सुद्धा इकडे, म्हणजे पायऱ्या सुद्धा आहेत. इकडून सुद्धा बुद्धलेणीचा भाग खूप छान दिसतो. इकडून झूम करा. एकच लेणी आपल्याला इकडे बघायला मिळते, पण हे सर्वात मोठं सभागृह, हे चैत्यगृह आहे. या लेणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बुद्धांच्या काळात या बुद्धलेण्या निर्माण केलेल्या आहेत. सातवाहन, वाकाटक यांच्या काळात या निर्माण केलेल्या बुद्धलेण्या आज आपल्याला त्यांचं जे तेव्हापासून जे आत्तापर्यंत या उभ्या आपल्याला बघायला मिळत आहेत, हे आपलं एक भाग्य आहे. आपण आपल्या आयुष्यात चांगले केलेली कर्म, या कर्मांचा विपाक आपल्याला आज मिळत आहे. म्हणून आपण ह्या बुद्धलेण्या बघतोय. फक्त महाराष्ट्रात एकूण 1700 बुद्धलेण्या आहेत आणि या 1700 बुद्धलेण्यांपैकी ही एक बुद्धलेणी म्हणजे आंबिवली बुद्धलेणी आपल्याला पाहायला मिळते. याचं ठिकाण